नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये एका काळाचं सेंटेन्स दिलेलं असते आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या काळात करावं लागतंय. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर दिलेलं सेंटेन्स हे कोणत्या काळात आहे हे ओळखता येणं गरजेचं आहे. तर ते ओळखायचं कसं हे आज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर सूत्र पाठ पाहिजे. आता इथं मी सर्व काळांचे सूत्र लिहिलेले आहेत. तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स त्याचं जे सूत्र आहे एस प्लस व्ही वन प्लस ओ, म्हणजे ह्या काळाची वाक्यरचना जी आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट असणार आहे व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप असणार आहे आणि ऑब्जेक्ट असणार आहे. उदाहरणार्थ ही इट्स ॲन ॲपल, ही सीट असेल तर एकवचनी कर्त्याला म्हणजे क्रियापदासोबत यस प्रत्यय लागणार आहे, म्हणून इथं यस प्रत्यय लागलेला आहे इट्स, ही इट्स ॲन ॲपल. तर लक्षात एवढं ठेवा व्ही वन असणार याच्यामध्ये. त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स मध्ये बघा याच्यामध्ये बदल झालेला दिसतोय आपल्याला. अगोदर व्ही वन होतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, तर आता इथं व्ही टू आहे म्हणजे एस प्लस व्ही टू प्लस ओ. एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. ही एट ॲन ॲपल. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघितलं ही एट्स, तर इथं एट झालेलं आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. सिंपल पास्ट टेन्स जर ओळखायचा असेल तर त्याच्यामध्ये क्रियापदाचं रूप आपल्याला अगोदर बघावं लागेल ते कोणत्या अवस्थेमध्ये आहे. जर क्रियापदाचं दुसरं रूप असेल, वाक्यरचना दिलेल्या सूत्राप्रमाणे जर असेल तर ते सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स बघा, यस प्लस शाल किंवा विल दोन्हीपैकी जे योग्य असेल, खास आय आणि वी जर असेल तर शॉल वापरायचे. इतर जे काही असेल दे, वी, यू तर विल वापरायचे. तर बघा यस प्लस शाल किंवा विल प्लस व्ही वन प्लस ओ. शॉल विल दोन्हीपैकी कोणतंही एक आलं असेल आणि क्रियापदाचं जर पहिलं रूप आलेलं असेल तर दिलेलं जे वाक्य आहे ते सिंपल फ्युचर टेन्सचं. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स त्याच्यामध्ये वाक्य हे बघा सूत्र अगोदर एस प्लस एम इज आर व्ही फोर प्लस ओ. प्रेझेंट कंटिन्यूज मध्ये सूत्र बघा काय दिलेलं आहे, तर एस प्लस एम इज आर व्ही फोर प्लस ओ. व्ही फोर म्हणजे आय एन जी प्रत्यय असणार आहे. त्याच्यामध्ये बघा ही इज इटिंग ॲन ॲपल. आता इट क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला, आय एन जी प्रत्यय म्हणजेच व्ही फोर. दिलेल्या सेंटेन्स मध्ये आय एन जी प्रत्यय असेल आणि एम इज आर यापैकी कोणतंही एक हेल्पिंग वर्ब वापरलेला असेल तर दिलेलं सेंटेन्स हे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असणार आहे. पास्ट कंटिन्यूज बघा, वॉज वेअर असणारे हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाचं व्ही फोर म्हणजे आय एन जी प्रत्यय. दिलेल्या वाक्यामध्ये जर आय एन जी असेल प्रत्यय, क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला असेल आणि वॉज वेअर हेल्पिंग वर्ब असेल तर दिलेलं सेंटेन्स हे पास्ट कंटिन्यूचं असणार आहे. फ्युचर कंटिन्यूज बघा, दिलेल्या सेंटेन्स मध्ये शॉल बी किंवा विल बी असेल आणि क्रियापद जे आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला असेल तर दिलेलं सेंटेन्स हे फ्युचर कंटिन्यूचं असणार आहे. बघा ही विल बी इटिंग ॲन ॲपल. विल बी लागलेलं आहे आणि इटिंग, इटला आय एन जी प्रत्यय लागलेला म्हणजे व्ही फोर आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा, यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ. दिलेल्या सेंटेन्स मध्ये हॅव किंवा हॅज असणारे हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे. याच्यावरून आपल्याला कोणतंही सेंटेन्स जर ह्या रूपामध्ये असेल, ह्या सूत्राप्रमाणे जर असेल तर ते प्रेझेंट परफेक्ट असणार आहे. बघा ही हॅज इटन ॲन ॲपल, ही सब्जेक्ट आहे, हॅज घेतलेला इथं, इटन व्ही थ्री आहे, ॲन ॲपल ऑब्जेक्ट आहे, म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट ओळखण्यासाठी हॅव आणि हॅज लक्षात ठेवा आणि व्ही थ्री. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स बघा, एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ. सब्जेक्ट आहे आणि हॅड जो दिलेला आहे प्लस व्ही थ्री. वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब जर हॅड आलेला असेल आणि क्रियापद व्ही थ्री म्हणजे तिसऱ्या रूपामध्ये जर असेल तर ते दिलेलं सेंटेन्स पास्ट परफेक्टचं असणार आहे. उदाहरण बघा, ही हॅड इटन ॲन ॲपल. इटन हे व्ही थ्री मध्ये आहे आणि हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की दिलेलं सेंटेन्स हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आता फ्युचर परफेक्ट टेन्स बघा, एस प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ओ.
दिलेलं कोणतंही सेंटेन्स जर फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये शॅल हॅव किंवा विल हॅव असणार आहे आणि क्रियापदाचं हे तिसरं रूप असणार आहे. बघा सेंटेन्स ही विल हॅव इटन ॲन ॲपल. दिलेल्या सेंटेन्स मध्ये विल हॅव आहे आणि इटन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणून दिलेलं हे सेंटेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. एवढं लक्षात ठेवायचंय. शॅल हॅव किंवा विल हॅव या दोन्हीपैकी एक असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे ते सेंटेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स असणार आहे. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचं सेंटेन्स बघा. ही हॅज बीन इटिंग ॲन ॲपल. त्याच्या सूत्रामध्ये बघा काय सांगितलेलं आपल्याला, यस प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन. दिलेल्या सेंटेन्स मध्ये हॅव बीन असेल, हॅज बीन असेल आणि क्रियापदाचा फी फोर असेल म्हणजे आयएनजी प्रत्यय असेल क्रियापदाला, तर दिलेलं सेंटेन्स हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स असणार आहे. आता पास्ट परफेक्ट कंटिन्यूस बघा. दिलेल्या सेंटेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅड बीन असेल आणि क्रियापद हे व्ही फोर मध्ये असेल म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असेल, तर दिलेलं सेंटेन्स हे पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये असणार आहे. उदाहरण बघा. ही हॅड बीन इटिंग ॲन ॲपल. त्याचबरोबर आता फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये बघा, याच्यामध्ये शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणजे व्ही फोर असेल, तर दिलेलं सेंटेन्स हे फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स असणार आहे. अशा प्रकारे आपण कोणतंही वाक्य हे कोणत्या काळाचं आहे हे ओळखण्यासाठी हेल्पिंग वर्ब कोणता आहे हे बघा आणि वाक्यामधले क्रियापद हे कोणत्या रूपामध्ये आहे हे बघावं लागेल. या दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर कोणतंही सेंटेन्स आपण सहज ओळखू शकतो ते कोणत्या काळामध्ये आहे आणि त्याचा वाटेल त्या कोणत्याही काळामध्ये रूपांतरित आपण करू शकतो. थँक्यू.